नमस्कार मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपलं हे शरीर आणि हे बाहेरचं ब्रह्मांड हे सगळं क्वांटम फील्ड अणुरेणू यांपासून बनलेलं आहे. हे क्वांटम फील्ड अणुरेणू ही अस्थिर स्वरूपाची आहे आणि स्थिरतेच्या शोधात राहते. त्यामुळं ती जेवढेही त्याच्या आजूबाजूला अजून अणुरेणू येतील, घटक येतील, त्यांच्याबरोबर त्वरित तादात्म्य करून स्थिरता शोधण्याच्या प्रयत्नात असते. अशा अस्थिर असणाऱ्या आणि स्थिरता शोधणाऱ्या घटकांपासून किंवा तत्वांपासून आपलं शरीर बनलं आहे मित्रांनो आणि हे एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे त्याचं. त्या अस्थिरतेपासून अस्थिर असणाऱ्या घटकांचं एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. त्यामुळं आपलं शरीर किंवा जे अंतःकरण आहे, जे आज आज आपण आपल्या व्हिडिओत बघणार आहे. जे शरीर आणि अंतःकरण जे आहे, ते त्या तत्वांपासून बनल्यामुळं ते देखील अस्थिर स्वरूपाचं आहे. स्वतःला अपूर्ण त्याला कायम वाटत राहतं आणि ते शांतीच्या आणि पूर्णतेच्या शोधात राहतं मित्रांनो. त्यामुळं ते स्वतःला सतत अपूर्ण समजत राहतं आणि त्याच्या आजूबाजूला जे विषय आहेत किंवा वस्तू आहेत, म्हणजे ह्या ब्रह्मांडातली, जगातील, आजूबाजूच्या बाहेरच्या ज्या वस्तू आहेत, त्या ॲक्वायर करून किंवा त्यांच्याशी तादात्म्य ठेवून तो स्वतःला पूर्ण करायचा प्रयत्न करतो. कोण? अंतःकरण. मग या अशा अतृप्त असणाऱ्या आंतरिक जगताला किंवा अंतःकरणाला शांत कसं करायचं, तृप्ती ॲक्च्युअली कशी मिळेल, शांती कशी मिळेल, याचा उपाय उपनिषदांच्या ऋषींनी त्यांच्या ग्रंथांमध्ये दिलेला आहे. पण तो बघण्या अगोदर अंतःकरण म्हणजे काय, हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर अंतःकरण आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ मित्रांनो. अंतःकरणामध्ये 4 गोष्टी येतात. एक येतं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. काय सांगितलं मित्रांनो? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर उदाहरणाद्वारे समजू मित्रांनो. समजा तुम्ही एका ऑफिसमध्ये काम करताय, समोर तुमचा मालक बसला आहे. तुम्हाला एक टेबल दिलेला आहे, त्या टेबलावर तुम्ही काम करण्यासाठी बसलाय. तुम्हाला एक ऑफिसमध्ये एक कपाट आहे, त्यामध्ये हजारो फायली आहेत, हजारो, लाखो फायली आहेत आणि तुमचा जो समोर बसलेला आहे तो बॉस आहे, बरोबर? त्याचबरोबर यामध्ये तुमचा जो बॉस आहे तो अहंकार आहे, जो काम करणारा आहे तो बुद्धी आहे, जो टेबल आहे हे मनाचा पडदा आहे आणि जे कपाट आहे ते चित्त आहे. म्हणजे सगळा डेटा स्टोरेज, तुमचं लाखो करोडो वर्षापासूनचा सगळा डेटा, तुमचा DNA, त्याच्याबरोबर तुमची जी वृत्ती आहे ते पण त्यामध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्ही जसे-जसे लहानाचे मोठे-मोठे होत जाता, त्याबरोबर तुमच्या आजूबाजूच्या समाजाने, वातावरणाने किंवा आई-वडिलांनी जे तुमच्यावर संस्कार केले, ज्या मान्यता, रूढी, परंपरा तुमच्यात ठोसून-ठोसून भरलेल्या आहेत, त्या सगळ्या त्या चित्तामध्ये असतील मित्रांनो. तुमचे अनुभव जे आहेत ते पण चित्तामध्ये असतील. तुमचे स्वार्थाशी रिलेटेड जे काही अनुभव आहेत, ते सगळे चित्तामध्ये असतात. आणि तुमचा बुद्धी हा काय करतो, एक प्रकारचा प्रोसेसर आहे. त्या जो डेटा आहे त्याचा प्रोसेसर किंवा बाहेरून ज्याला डोळे, नाक, कान जे दाखवतील किंवा जे सेन्स करून आतमध्ये डेटा येईल, तो पडद्यावर दाखवला जातो. अहंकार सांगतो हा डेटा त्या फाईलमध्ये ठेव. मग हा डेटा त्या फाईलमध्ये बुद्धी ठेवून देते. म्हणजे मालक कोण आहे या ठिकाणी? अहंकार. आणि तुम्ही कोण? म्हणजे इथं जो काम करणारा जो व्यक्ती आहे ती बुद्धी आहे. म्हणजे इथं मोठा कोण आहे? बऱ्याच लोकांना वाटते की बुद्धी तुम्ही वाढवली म्हणजे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. इथं नाही होणार. कारण मालक मेन तुम्हाला जे काम सांगेल तेच तुम्हाला करायचं आहे. मालक जर तुम्हाला बंधनात टाकणारा असेल, तर तुम्ही देखील, बुद्धी देखील बंधनात टाकणारेच कामं करणार. मालक जर मुक्तीच्या दिशेने नेणार असेल, तर बुद्धी देखील मुक्तीच्या दिशेने जाणारे विषय आतमध्ये आणेल आणि ती चित्तामध्ये स्टोअर करेल आणि त्याचं काम पण मुक्तीच्या दिशेनं राहील. म्हणजे बुद्धीच्या हातात काही नाही, मनाच्या हातात. मन जे आहे ते पडदा आहे. 3D इमेज दाखवतं मित्रांनो मन बाहेरच्या जगाचं अहंकाराला. सगळे हे सेवक आहेत कोणाचे? अहंकाराचे. कोण-कोण? मन, जो पडदा आहे तुमचा, ज्याच्यावर अहंकाराला इमेजेस दिसतात. बाहेरचा डेटा आतमध्ये येतो, इमेजेस दाखवतो. अहंकार सांगतो हा डेटा सेव्ह कर, हा डेटा सेव्ह करू नको, हा काही कामाचा नाही. त्याचबरोबर जेव्हा एखादी गोष्ट प्रोसेस करायची आहे, समजा उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या मित्राच्या घरी गेलाय, मित्रानं तुम्हाला गुलाबजामुन ऑफर केला, तर गुलाबजामुन ऑफर केल्यावर तो डोळ्यांना दिसेल. डोळा आतमध्ये इलेक्ट्रिक सिग्नल पाठवेल मेंदूला. मेंदूला सिग्नल पाठवल्यावर बुद्धी काय करेल? त्या चित्त, म्हणजे तो डेटा आहे त्याच्याशी कंपॅरिझन करेल. हे काय आहे? तर हा काय आहे? गुलाबजामुन आहे. तर तो गुलाबजामुन आहे कन्फर्म झाल्यावर तर अहंकार काय म्हणेल? हा खाऊ की नको खाऊ? आतल्या आत चालतं हे सगळं अहंकाराच्या मनाच्या पडद्यावर. अहंकार काय म्हणेल की खाऊ की नको खाऊ? बुद्धी परत प्रोसेस करेल, डेटा परत काढेल. बुद्धी सांगेल की तुम्हाला डायबिटीज आहे, खाऊ नका. तर अहंकार काय म्हणेल? तो मनमानी करेल. अहंकार बेईमानच असतो, करप्ट असतो. तो शरीराची, मनाची, बुद्धीचा गैरवापरच करतो. तर अहंकार काय सांगतो? म्हणजे मी, आपल्यामध्ये जो बसलेला आहे तो काय सांगणार? एक खाल्ला तर काय होतं? बघ जरा चेक कर. एक जर खाल्ला मी आता तर काय होईल? तर लगेच बुद्धी परत काम करणार. ती मशीन आहे. ते तुम्ही जेवढे काम सांगाल, जरी तो ओव्हर ईट झालं, डिप्रेशनमध्ये गेलं, त्रास झाला, मानसिक पीडा होत आहे, तरी पण ते काम करणार. म्हणजे अहंकार त्याला कसंही राबवून घेऊ शकतो, वेठबिगारी करून घेऊ शकतो, त्याला हॅरॅस करू शकतो. कारण अहंकाराचे हे सेवक आहेत. मनाला आणि चित्ताला, बुद्धीला, चित्तात तो कोणताही डेटा स्टोअर करू शकतो.
त्याच्यावर बंधन नाही. तो मनाचा कसाही वापर करू शकतो. मनावर ओव्हरलोड देऊ शकतो. एकाच वेळी 50 फाईली ओपन करायला लावू शकतो. 50 फाईली तुम्हाला करू की नको करू, करू की नको करू, 50 वेळा तोच प्रश्न विचारू शकतो. आणि बुद्धी जी आहे, प्रोसेसर आहे, त्याला पण गरम करू शकतो सारखं-सारखं प्रोसेस करायला लावून. म्हणजे सगळं जे करप्ट कोण करतंय? अहंकार करतोय, म्हणजे मी करतोय. जो मालक आहे, मेन जो मालक बसलेला आहे, म्हणजे आपल्यामध्ये जो मी म्हणणार आहे, हाच आपल्या बुद्धीची, चित्ताची आणि ज्या मनाची वाट लावतो मित्रांनो. हेच मला सांगायचं होतं. तर यामध्ये एक लक्षात घ्या, जर तुम्हाला तो गुलाबजामुन तर मित्राच्या घरी गेल्यावर तो खाऊ की नको खाऊ विचारल्यावर बुद्धी फक्त सिंपल काम करणार, खाल्ल्यावर काही नाही होणार. उद्या काय तुम्हाला लगेच शुगर 1 दिवस फक्त वाढेल. तुमचा एवढा काही मोठा लॉस होणार नाही, एवढं सांगणार, तो खाऊन घेणार. म्हणजे ह्यामध्ये खायचा का नाही हे अहंकारच ठरवतो. फक्त तो क्लिअरन्स घेतो, एन-ओ-सी घेतो कोणाकडून? बुद्धीकडून. उद्या काय सांगायला, की बुद्धी बघ तू सांगितलं होतं. पण खरा खेळ जो आहे, हा खेळतो कोण? अहंकारच खेळतो. कमांड देणारा पण अहंकार असतो आणि सगळं करणारा पण अहंकारच असतो मित्रांनो. मग आता तुम्ही म्हणाल याच्यावर उपाय काय? तर मित्रांनो, उपाय एकच आहे. अहंकारानं बाहेरील जे विषय आपण आतमध्ये घेतो अंतःकरणात, ते विषयांची निवड अशी केली पाहिजे, की जे विषय त्याला चॅलेंज करतील आणि प्रूव्ह करून दाखवतील, की तुझी गरज नाही आहे. बुद्धी, चित्त आणि मन यांना चालवण्यासाठी तुझी गरज नाही आहे. मग असे विषय निवडण्यासाठी काय लागेल? त्या अहंकारामध्ये इमानदारी लागेल, तथ्य स्वीकारायची ताकद लागेल. त्याचबरोबर त्याच्यामध्ये नियत साप असणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यात मूळ कुठे येऊन टिकतं मित्रांनो? तुम्हाला जर तुमचं बुद्धीचा वापर इफिशियंट वेनं करायचा आहे, तुमचं जे चित्त आहे त्यामध्ये चांगल्या गोष्टी स्टोअर करायच्या आहेत किंवा तुमचा मन जे आहे, मन करप्ट करायचं नाही आहे, बुद्धी भ्रष्ट करायची नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी मेन मूळ कशात आहे मित्रांनो? तुमचा जो अहंकार आहे, म्हणजे जो मालक आहे, मालक मुळात इमानदार असला पाहिजे, त्याच्याबरोबर त्याची नियत साफ असली पाहिजे. त्याचा उद्देश पाहिजे, की मला माझ्या चेतनेचा स्तर उंचावायचा आहे. आता तर चेतना म्हणजे काय? चेतनेचे 2 टोकं असतात. एका साईडला अहंकार असतो आणि एका साईडला विषय. याला आपण काय म्हणतो? चेतना म्हणतो. म्हणजे अहंकार बिना विषयाचा राहू शकत नाही. त्याला कायम विषय विषय पाहिजे. जेव्हा तो झोपतो तेव्हा आपल्याला अहंकार जाणवत नाही. पण जसा उठतो तसा त्याला विषय पाहिजे. बिना विषयाचा तो राहू शकत नाही. मग त्याला काम करा तुम्ही, चांगले-चांगले चेतना उंचावणारे विषय द्या आणि त्या विषयांद्वारे त्याला चॅलेंज भेटले पाहिजे आणि त्याचा जो हे आहे, की मी सगळं चालवतो आणि माझ्याशिवाय बुद्धी, चित्त आणि हे जे मन आहे, ह्यांचं काही चालू शकत नाही. हा जो त्याचीचा भ्रम आहे, हा भ्रम तोडणारे विषय तुम्ही तुमच्या आयुष्यात आणा. तर मित्रांनो, हेच उपनिषदांच्या ऋषींनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपण हेच पुढं-पुढं आपण नवीन-नवीन व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. हे भ्रम, मान्यता, रूढी, रीती-रिवाज जे आहेत, ज्याच्यामुळं आपला समाज ह्याच्यात गेलेला आहे, ते कसा तोडायचा हे आपण बघणार आहे. आणि जेव्हा असे विषय त्या अहंकारासमोर येतील आणि अहंकार कमी होईल, तर अशा न्यूनतम अहंकाराला आपण काय म्हणतो? एक साधक म्हणतो, योगी म्हणतो किंवा त्याला आपण मुक्तीच्या दिशेनं जाणारा जिज्ञासू किंवा मुमुक्षू म्हणतो. आणि जो असे विषय निवडतो, की ज्याच्याद्वारे त्याचा अहंकार वाढतच चालला आहे. समजा प्राण्यांमध्ये अहंकार न्यूनतम असतो, लहान मुलामध्ये पण कमी असतो. जसं-जसं तो मोठा-मोठा होत जातो, तसे त्याच्यात नवीन-नवीन संस्कार तो भरत जातो आतमध्ये आणि तो काय करतो? जास्त दुःख अनुभव करतो. जसं जनावरांना पीडा होते, पण दुःख होत नाही. लहान मुलांना पण पीडा होते, दुःख मोठ्या प्रमाणात होत नाही. पण जसं-जसं आपण मोठं-मोठं होत जातो, तसं दुःखाचंही प्रमाण का वाढतं? कारण आपला अहंकार बळावलेला असतो. त्यामुळं कारण आपण इमानदार नसतो मित्रांनो. आता ही गोष्ट बऱ्याच लोकांना पचणार नाही, पण आपली बेईमानी, नियत साफ नसणे हेच कारणं आहेत आणि आपण चेतनेचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करत नाही. त्याचंच कारण आहे, की आपण मानसिक त्रास भोगतो किंवा आपण कायम डिप्रेशनमध्ये राहतो किंवा आपलं जे मन आहे ते जड होतं किंवा शांतीचा अनुभव होत नाही किंवा आपल्या मागं कायम काही ना काही दुःख लागलेलंच असतं मित्रांनो. तर उपनिषदांच्या ऋषींनी हा आपल्याला उपाय सांगितलेला आहे. आणि जेव्हा आपल्या समाजातील माणसं जे आहेत, मनुष्य जे आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीमधील अहंकार जसा-जसा कमी होईल, तसं मग आपल्या समाजामध्ये मेधावी किंवा प्रतिभावान किंवा एकदम इमानदार असणारे राजकारणी किंवा सायंटिस्ट किंवा वकील, इंजिनियर, डॉक्टर, पोलीस, त्याच्याबरोबर जवान असतील किंवा अजून कोणी असतील, व्यापारी असतील, हे जन्माला येतील आणि मग तेव्हा आपला भारत खरंच महासत्ता होईल. आपल्या भारताजवळ जे प्राचीन काळात उपनिषदांचा जो ठेवा आहे, तो खऱ्या अर्थानं मग सफल होईल आणि आपण मग तेव्हा म्हणू शकेल, की आपला देश महासत्ता होईल. कारण जोपर्यंत अहंकार ह्या बुद्धीवर आणि चित्तावर, मनावर हावी आहे, तोपर्यंत तुमच्याकडून एक मोठं सायंटिस्ट दर्जाचं किंवा एक चांगल्या राजकारण्याचं किंवा एका समाजकारण्याचं किंवा तुम्ही एखादं जेही तुम्ही प्रोफेशन निवडाल किंवा जेही तुम्ही काम कराल, ते सर्वोच्च लेव्हलला जाऊ शकत नाही.
आणि जरी गेलं तरी त्यामध्ये काय होणार मित्रांनो, करप्शन असणार किंवा त्यामध्ये तुमचा स्वार्थ असणार. त्याच्यामुळं ते तुमच्यासाठी आणि समष्टीसाठी कधीच चांगलं नसणार. जर अहंकार न्यूनतम असेल आणि त्या अहंकार न्यूनतम असताना फक्त बुद्धी, चित्त आणि अहंकार हे तिघं मिळूनच जेव्हा एखादं मुक्त होऊन काम करतील, तेव्हाच त्यातून जे घडेल ते आपल्या हिताचं असेल किंवा ते शुभ असेल, ते समाजासाठी पण शुभ असेल, समष्टीसाठी म्हणजे बाकी प्राणीमात्रांसाठी, समष्टीसाठी, डोंगर, नद्या, दरी ह्यांच्यासाठी पण आणि स्वतःसाठी पण, ह्या सगळ्यांसाठी ते शुभ असेल. आणि ज्याच्यामध्ये अहंकार आहे आणि अहंकारयुक्त माणूस जरी तो दाखवत असेल, की मी समाजकारणी आहे, राजकारणी आहे, मी समाजाचं चांगलं करतोय, चांगलं दाखवतोय, भरपूर बुद्धिमान आहे, सगळं आहे, तरी पण ते सगळं व्यर्थ आहे. त्यानं समाजाचं, सृष्टीचं किंवा त्या वैयक्तिक व्यक्तीचं कधीच चांगलं होणार नाही. आतून तो दुःखाच्या खाईतच लोळत असतो. तर धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.